मराठवाड्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा पाहायला मिळतो। लग्नसराई आणि बँकांसह एटीएम मध्ये खडखडाट दिसून येतो। रिझर्व्ह बँकेने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली आहे। लग्नसराई आणि शेतकऱ्यांच्या मशागतीच्या काळात एटीएम मध्ये पैसे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत। परभणीमध्ये कॅश उपलब्ध नाही, त्यामुळे अनेक बँकांचे एटीएमच बंद आहे। पैसे उपलब्ध असलेल्या काही एटीएमच्या बाहेर नागरिकांनी रांगाही लावल्यात। काही एटीएम मध्ये 100 रुपयांच्याच नोटा मिळत असल्याच्या तक्रारी आहे। धाराशिवमध्येही अनेक बँकांची एटीएम सेवा बंद आहे। लातूर जिल्ह्यातल्या बँकांमध्ये देखील 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवतोय। या प्रकरणात रिझर्व्ह बँकेनं लक्ष घालावं आणि समस्या तातडीने सोडवावी ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे। लग्नसराई आहे 14 तारखेला शेवटची तीच आहे। लोकांना चलनाची आवश्यकता असते, कॅश सगळेच काय डिजिटल ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत। मी तिथल्या लीड बँकेचे जे सगळे प्रमुख आहे मराठवाड्याचे त्यांच्याशी बोललो। मी आरबीआयला त्या संदर्भात संपर्क साधतोय। मी ट्विटच्या माध्यमातून आरबीआयला मी टॅग केलेलं आहे आणि मला असं वाटतं या विषयाकडे लवकर लक्ष देण्याची गरज